प्रेज लॉर्ड. त्याच्यानंतर चौथं कारण जे आहे की चौथं कारण म्हणजे आपणाला अधिक पवित्र करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आपणाला अधिक काय करण्यासाठी? पवित्र करण्यासाठी. 2 कोरिन्थीकरासपत्र 2 कोरिन्थीकरासपत्र 7वां अध्याय त्याचं 10 आणि 11 वचन. 2 कोरिन्थीकरासपत्र त्याचा 7वां अध्याय 10 आणि 11 वचन. कारण विश्वप्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही. पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. कारण पहा, तुमचे हे दुःख दैवी होते. या एकाच गोष्टीने तुम्हामध्ये केवढी कळकळ, केवढे दोष निवारण, केवढा संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी उत्पन्न झाली. या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले. आमेन. देवाचं वचन या ठिकाणी सांगतं, प्रेज लॉर्ड, की आपल्याला देव अधिक पवित्र करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये काय करतो? आपेश आणतो. हालेलुया. की आपण पाहतो की एखादा धार्मिक मनुष्य जर पडला, जर त्याचं पतन झालं, तर तो आपल्या पतनामध्ये आत्मपरीक्षण करतो की मी कोठून पडलो. प्रेज लॉर्ड. मी कोठून पडलो. किंवा आपण पाहतो की ज्या वेळेस एखादा धार्मिक मनुष्य पडतो की त्यावेळेस ह्या गोष्टी होतात की तो इतर गोष्टींना दोष देश बसत नाही. प्रेज लॉर्ड. कारण ज्यावेळेस एखाद्या धार्मिकाचं पतन होतं त्यावेळेस ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्याला दोष लावला जातो, सगळं दुःख त्याला हे होतं. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत की त्याच्यामध्ये भय उत्पन्न होतं, सगळ्या गोष्टी होतात. परंतु एक गोष्ट लक्षात येते की त्यावेळेस तो आत्मपरीक्षण करतो. प्रेज लॉर्ड. की आपण पाहतो की बऱ्याचशा गोष्टी आहेत की बायबलमध्ये पण आपण पाहतो की अनेक जणांना अपयश आलेलं आहे. प्रेज लॉर्ड. अनेक कारणाने त्यांच्या जीवनामध्ये अपयश आलेलं आहे. प्रेज लॉर्ड. त्यांच्या धार्मिकतेला ज्या गोष्टी अशक्य होत्या त्या गोष्टी त्यांच्या हातून झालेल्या आहेत. प्रेज लॉर्ड. परंतु त्यामधूनही तो कुठून पतन पावलेला आहे त्या गोष्टीचं त्यांनी काय केलेलं आहे? स्मरण केलेलं आहे किंवा त्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे. प्रेज लॉर्ड. कारण ज्यावेळेस आपण पाहतो की देवाचं वचन सांगतं की मी तुमचा देव पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र असा. हालेलुया. देवाची इच्छा आहे की जसा देव पवित्र आहे तसं आपण पवित्र असले पाहिजे. प्रेज लॉर्ड. परंतु देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की आपल्या जीवनामध्ये कधी कधी अपयश अशासाठी पण येतं की आपल्याला अधिक पवित्र करण्यासाठी. हालेलुया. तर देवाचं वचन सांगतं आपल्याला की प्रत्येक मनुष्य अग्नीने काय केला जाईल? शुद्ध केला जाईल. प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल. प्रेज लॉर्ड. ज्या वेळेस आपल्याला ह्या गोष्टी समजत नाही की मी कसं शुद्ध होणार किंवा कसं पवित्र होणार. प्रेज लॉर्ड. पण खरोखर माझ्या अनुभवातून मला या गोष्टी समजतात. प्रेज लॉर्ड. की ज्यावेळेस मला कॅन्सर झाला त्यावेळेस मी 2 वर्ष बिछाण्यावर होतो. आणि ज्यावेळेस 2 वर्ष मी बिछाण्यावर असताना, प्रेज लॉर्ड, ज्या काही गोष्टी होत्या की डॉक्टरने मला सांगितलं की तुला 8 केमो घ्यावा लागतील. प्रेज लॉर्ड. 8 केमोही झाले. परंतु केमोच्या ज्या वेदना होत्या त्या असह्य वेदना होत्या. प्रेज लॉर्ड. त्या वेदना ज्या होत्या त्या कशा होत्या? असह्य वेदना होत्या. माझ्या डोक्यापासून तर पायापर्यंत मला मुंग्या येत होत्या. प्रेज लॉर्ड. हालेलुया. परंतु ज्यावेळेस केमोचं पहिलं औषध घेतलं त्यावेळेस मी त्या बाटलीवर हात ठेवून प्रार्थना केली की देवा, प्रभू येशू, हे औषध नाही तर हे काय आहे? तुझं पवित्र रक्त आहे. आणि तुझं वचन सांगतं प्रभू येशू की तुझं रक्त आम्हाला सर्व पापापासून काय करतं? शुद्ध करतं. हालेलुया.
आणि हे मी औषध म्हणून नाही, तर हे तुझं पवित्र रक्त म्हणून मी माझ्या शरीरामध्ये काय करतो, याचा स्वीकार करतो. तुम्हाला काय कर, शुद्ध कर. हालेलुया, प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस मी अशी प्रार्थना केली त्यावेळेस नर्सला सांगितलं की आता तुम्ही काय करा, सलाईन माझं चालू करा. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हालेलुया, की माझं शरीर जे आहे, हे शरीर कॅन्सरमुळं काय झालेलं आहे, अपवित्र झालेलं आहे. तर मला आता फक्त तुझ्या रक्ताची गरज आहे. हालेलुया. आणि प्रभूचं विश्वसनीय वचन आहे की प्रभू येशूचं रक्त आपल्याला सर्व पापापासून काय करतं, शुद्ध करतं. हालेलुया. आणि ज्यावेळेस मी ते केमोचं शरीरामध्ये इंजेक्शन घेतलं, प्रेज लॉर्ड, हालेलुया, ते औषध म्हणून नाही परंतु येशूचं रक्त म्हणून ज्यावेळेस मी स्वीकारलो, त्याच्यानंतर माझ्या 2 केमोनंतर माझे ज्यावेळेस स्कॅन केलं त्यावेळेस माझ्यामध्ये एकही कॅन्सरचा एकही डॉट दिसला नाही. हालेलुया, हालेलुया, एकही डॉट नाही, एकही गाठ नाही. माझ्याकडे रिपोर्ट सगळे आहेत, प्रेज लॉर्ड. माझे फोटो आहेत सगळे, प्रेज लॉर्ड. ही माझी साक्ष देईल सगळी, प्रेज लॉर्ड. परंतु कुठल्याही प्रकारचं हे नाही आहे, कारण माझ्या जीवनात जे अपयश आलं होतं ते मला पवित्र करण्यासाठी आलं होतं. हालेलुया, हालेलुया. कारण देवाचं वचन सांगतं की जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. हालेलुया. जर देवाला तुम्हाला पाहायचं आहे तर अंतकरणही शुद्ध असलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. कारण देव आपल्याला या वचनामधून या गोष्टी शिकवतो की तुम्हाला अधिक पवित्र करण्यासाठी देव आपल्या जीवनामध्ये काय आणतो, अपयश आणतो. प्रेज लॉर्ड, हालेलुया. कारण देव म्हणतो जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र असलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. बरेच जण, अनेक जण परमेश्वराला पाहण्याची इच्छा बाळगतात, प्रेज लॉर्ड. परंतु जर अंतकरण शुद्ध नाही तर तुम्ही देवाला पाहू शकत नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून यासाठी देव आपल्या जीवनामध्ये आपल्या अपयश आणतो की आपण अधिक पवित्र असलं पाहिजे. हालेलुया. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा की देवाने आपल्या जीवनामध्ये अपयश आलं तर देवाला नावं ठेवू नका. प्रेज लॉर्ड. आपण लगेच देवाला काय करतो, दोष द्यायला चालू करतो. देवाला दोष देण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. प्रेज लॉर्ड. देव तुमचा काही घरगडी नाही की तुम्ही त्याला लगेच दोष देत बसणार. हालेलुया, प्रेज लॉर्ड. देवाच्या मर्जी झालं तर आपण जगू शकतो, देवाच्या मर्जी झालं तर आपण मरूही शकतो. हालेलुया. पण देवाला धन्यवाद द्या, का माझ्या जीवनामध्ये अपयश आलंय या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. प्रेज लॉर्ड, हालेलुया. अपयश येण्यामागं असं कारण नाही की देव तुम्ही मेलच पाहिजे. देवाची इच्छा नाही. देवाची इच्छा नाही की त्याच्या मुलाचा नाश व्हा. देवाची इच्छा नाही की कोणी मरावं. परंतु देवाची इच्छा आहे की या अपयशातून तुला शिस्त लागावी. हालेलुया. या अपयशातून तुला काय व्हावे, शिस्त लागावी. म्हणून अपयशातूनच देवाने आपल्याला केलेली शिस्त आहे. प्रेज लॉर्ड. 5वं जे कारण आहे, 5व्या कारणाकडे आपण जाणार आहोत. आपणास परस्परावलंबी करण्यासाठी. प्रेज लॉर्ड. आपणास परावलंबी करण्यासाठी म्हणजे आपल्याला देवाने काय केलेलं आहे, परस्परावलंबन म्हणजे आपल्याला दुसऱ्याची गरज लागते. देवाचं वचन सांगताना एकमेकाचे काय करा, ओझे व्हा. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की तुम्ही काय करा, एकमेकाचे काय करा, ओझे व्हा. प्रेज लॉर्ड. कारण का की ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये घोर अपयश येत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. प्रेज लॉर्ड. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये घोर अपयश येत नाही ना तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. प्रेज लॉर्ड. कारण देवाचं वचन सांगतं, प्रेज लॉर्ड, की आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की आपल्याला प्रत्येकाला एकमेकांची गरज आहे. प्रेज लॉर्ड. जर आपण स्वतःला जर ख्रिस्ताचे अवयव म्हणत असेल तर ख्रिस्तसुद्धा स्वयंपूर्ण नाही आहे. प्रेज लॉर्ड. ख्रिस्तसुद्धा काय नाही आहे, ख्रिस्ताचे अवयवसुद्धा काय नाही आहेत, स्वयंपूर्ण नाही. प्रेज लॉर्ड. येशूला सुद्धा शिष्यांची गरज लागली. प्रेज लॉर्ड. कठीण परिस्थितीमध्ये, कठीण समयमध्ये आपण पाहतो की ख्रिस्ताला सुद्धा आपल्या शिष्यांची काय लागली, गरज लागलेली आहे. म्हणजे ख्रिस्ताचे अवयवसुद्धा स्वयंपूर्ण नाही आहेत. प्रेज लॉर्ड. कारण देवाचं आपल्याला वचन या ठिकाणी सांगतं की इपिस्करास पत्र याचा 4था अध्याय
इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं 15वं वचन. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे. प्रेज लॉर्ड. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे. प्रेज लॉर्ड. आपलं मस्तक कोण आहे? ख्रिस्त आपलं मस्तक आहे. हालेलुया. मग ख्रिस्त जर आपलं मस्तक आहे तर मग आपण वेगळं करू शकतो का त्याला? मस्तकाला सगळ्या अवयवाची गरज आहे. प्रेज लॉर्ड. नुसतं मस्तक असून चालत नाही. म्हणजे या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की ख्रिस्त सुद्धा काय नाही आहे, स्वयंपूर्ण नाही. तर देवाचं वचन या ठिकाणी सांगतं तर आपण प्रीतीने सत्याला धरून, कसं पाहिजे? प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की आपल्याला या ठिकाणी गरज जी आहे ते एकमेकांची गरज आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जर यवनकृत शुभवर्तमान याचा 13व्या अध्यायामध्ये पाहिलं की पेत्र काय म्हणत होता? येशूला म्हणला की प्रभू येशू, मी तुम्हाला सोडणार नाही. मी तुम्हाला काय करणार नाही? सोडणार नाही. तुम्ही जिकडे जाणार तिकडं मी तुमच्याबरोबर असणार. प्रेज लॉर्ड. मी तुमच्यासाठी मारायला सुद्धा काय आहे? तयार आहे, पण मी तुम्हाला सोडणार नाही. पण तो प्रभू येशूने त्याला स्पष्ट सांगितलं की तू आजच मला 3 वेळेस काय करशील? नाकारशील. हालेलुया. तू आजच मला काय करशील? 3 वेळेस नाकारशील. म्हणजे जो पेत्र येशूला म्हणत होता की मी तुमच्यासाठी मरायला पण तयार आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तोच पेत्र येशूला काय करतो? नाकारतो. प्रेज लॉर्ड. पण या झाल्या गोष्टी. प्रेज लॉर्ड. परंतु देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला सांगतं की आपल्याला काय एकमेकांची काय आहे? गरज आहे. कारण त्याच्यातलंच 18वं वचन आपल्याला जे सांगतं की त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झाले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. की देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की आज लोक जे परस्परावलंबी नाहीत किंवा एकमेकावर अवलंबून नाहीत, याचं कारण म्हणजे काय? की देवाचं वचन सांगतं की त्यांची बुद्धी काय झालेली आहे? अंधकारमय झालेली आहे. त्यांच्या अंतकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न झाले आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपण सहज म्हणतो मला तुझी गरज नाही, मी माझा बघन, मी माझं सगळ्या गोष्टी करन. प्रेज लॉर्ड. परंतु देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की त्यांची बुद्धी काय झालेली आहे? अंधकारमय झालेली आहे. आणि त्यांच्या अंतकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झाले आहेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपल्या जीवनामध्ये काय आहे? आपल्या जीवनामध्ये अपयश आहे की आपण काय झालं की आपल्या अज्ञानामुळं किंवा आपल्या मनाच्या कठोरपणामुळं किंवा आपल्यामध्ये असणाऱ्या प्रीतीच्या अभावामुळं आज आपण काय आहोत? आपल्या जीवनामध्ये काय आहोत? अपयशी आहोत. म्हणून देवाचं वचन आपल्याला ह्या ठिकाणी सांगतं प्रेज लॉर्ड की आज आपण हे 5 कारणं जे पाहिलेले आहेत, या 5 कारणामध्ये देव आपल्याला हे शिकवत आहे की आज जर तू नम्र नसशील तर आज तुला नम्रतेची गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं की आम्हाला अधिक शहाणं बनवण्यासाठी देव आपल्या जीवनामध्ये अपयश आलेलं आहे. देवाने आपल्या जीवनामध्ये अपयश आणलेलं आहे. प्रेज लॉर्ड. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला अधिक दयाळू करण्यासाठी देवाने आपल्या जीवनामध्ये अपयश आणलेलं आहे. चौथी गोष्ट म्हणजे देवाने आपल्याला पवित्र करण्यासाठी देवाने आपल्यामध्ये अपयश आणलेलं आहे. आणि 5वी गोष्ट म्हणजे सर्वांनी एकत्र, म्हणजे देवाचं वचन सांगतं की आपण मस्तकाशिवाय आपले अवयव जे आहेत म्हणजे ख्रिस्ताशिवाय आपण परिपूर्ण नाहीत. हालेलुया. ख्रिस्ताशिवाय आपण स्वयंपूर्ण होणार नाहीत. प्रेज लॉर्ड. म्हणून आपल्याला ख्रिस्ताची गरज आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं की तुम्ही एकमेकावर काय असलं पाहिजे? अवलंबून असलं पाहिजे. एकमेकाबरोबर तुम्ही काय असलं पाहिजे? एकत्र प्रीतीने राहिलेलं असलं पाहिजे. म्हणून देवाने आपल्या जीवनामध्ये अपयश आणलेलं आहे. कारण देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं जरी तुमच्या जीवनामध्ये अपयश आलेलं असलं तरी देवाचं आपल्याला वचन स्पष्टपणे सांगतं
की स्तोत्रसंहिता 37 आणि त्याचं 24 वचन काय सांगतं आपल्याला बघा. स्तोत्रसंहिता 37 आणि त्याचं 24 वचन आपल्याला सांगतं, तो पडला तरी सपशेल पडणार नाही, कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील. हालेलुया, प्रेज लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की धार्मिक 7 वेळा पडला तरी तो काय होईल, पुन्हा उठेल. परंतु देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की तो सपशेल पडणार नाही, कारण देव त्याला हात धरून काय करेल, सावरील. हालेलुया, प्रेज लॉर्ड. कारण मिखा याचा 7वा अध्याय आणि त्याचं जर 8वं वचन आपण पाहिलं, मिखा 7:8. मिखा याचा 7वा अध्याय आणि त्याचा 8वं जर वचन पाहिलं, प्रेज लॉर्ड. अगे माझ्या वैरीनी, माझ्यामुळे आनंद करू नको. मी पडले तरी पुन्हा उठेन, मी अंधारात बसले तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल. हालेलुया. जर आज तुमच्या जीवनामध्ये जर कोणी पडलेला असेल, प्रेज लॉर्ड, आज तुमच्या जीवनामध्ये जर अपयश चालू असेल, अपयशामुळे जर तुम्ही पडलेले असाल आणि आजचं हे वचन जर तुम्ही ऐकलेलं आहे, आजचे हे 5 कारणं जर तुम्हाला समजलेले आहेत, तर तुम्ही तुमच्या अपयशाला सांगू शकता किंवा तुमच्या अपयशामध्ये तुम्हाला हसणाऱ्या तुमच्या वैरिणीला तुम्ही सांगू शकता की मी पडले तरी पुन्हा उठल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मी अंधारात बसले तरी मी काय होईल, प्रकाश, मी काय होणार आहे, प्रकाश पावणार आहे, कारण परमेश्वर माझा प्रकाश असेल. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून देवाचं वचन सांगतं की धार्मिक 7 वेळा पडला तरी तो पुन्हा उठेल. हालेलुया. कारण देवाचं वचन सांगतं धार्मिक पडला तर तो सपशेल पडणारच नाही, कारण देव त्याला सावरील. हालेलुया. देवबाप करो आणि तुमच्या अपयशामधून देव तुम्हाला सावरो आणि देव तुम्हाला पुन्हा एकदा उठव. आमेन. देवबाप करो आणि वचनाशिरत करो. आमेन.